श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली. आज आपण बघणार आहोत खमंग खुसखुशीत अशी डाळ बट्ट्याची रेसिपी व त्याचसोबत तिखट झणझणीत ठेचा आणि वरण. चला, खमंग व खुसखुशीत डाळ बट्टी करण्यासाठी आपण गहू, मका आणि तांदूळ हे बारीक करून घेतलेले आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. सर्वप्रथम कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेऊयात. आता पिठामध्ये हळद टाकून घेऊ. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आता ओवा टाकून घेऊया आणि मग अशी बारीक केलेली कोथिंबीर आणि लसूण टाकून घेऊ. आता पिठामध्ये छान कडक केलेलं तेल टाकून घेऊया गरम गरम, जेणेकरून आपले डाळ बट्ट्या ह्या खुसखुशीत होतील. चला तर मग आपलं तेल टाकून झालेलं आहे. आता आपण पीठ मळून घेऊयात. पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण पिठाचा गोळा तयार करून घेऊयात. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या डाळ बट्ट्या खुसखुशीत होतील. या प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण या पिठाच्या गोल गोल बट्ट्याच्या साईजचे गोळे तयार करून घेऊयात. या प्रकारे तयार करून घेऊयात. आता आपले सर्व पिठाचे गोळे तयार झाले आहेत. आता आपण कुकरमध्ये पाणी टाकूयात. इथे मी 1.5 तांब्या पाणी टाकलं आहे आणि त्यामध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे, जेणेकरून पिठाचे गोळे चिटकणार नाहीत. आता पाणी उकळलेलं आहे. आपण पिठाचे गोळे पाण्यामध्ये टाकून घेऊयात. आता आपले सर्व गोळे पाण्यामध्ये टाकले आहेत. आता आपण याचे 10 ते 15 शिट्ट्या काढून घेऊयात. हे बघा, आपले बट्ट्याचे पीठ शिजलेलं आहे. आता आपण एक एक करून ते एका साईडला काढून घेऊयात. आपण सर्व गोळे एका साईडला काढून घेतले आहे. आता ते कट करून घेऊयात. या प्रकारे आपल्याला सर्व कट करून घ्यायचे आहे. हे बघा, मी इथे सर्व कट करून घेतलेले आहेत. आता तेल गरम झालं आहे. आपण याला गोल्डन रंगापर्यंत येऊस्तर तळून घेऊयात. अशा प्रकारे मी संपूर्ण बट्टे तळून घेतलेले आहेत. आता आपण ठेच्याकडे वळूया. आपण इथे झणझणीत हिरव्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊयात. आता मिरच्यांवरती छान असं तेल टाकून मिरच्या छान अशा परतवून घेऊयात. जोपर्यंत खमंग असा वास सुटत नाही तोपर्यंत आपण मिरच्या परतवून घेऊयात. आता आपल्या मिरच्या भाजून झाल्या आहेत. आता त्या आपण एका साईडला काढून घेऊयात.
आता त्याच तव्यामध्ये आपण एक मूठ शेंगदाणे देखील खरपूस असे भाजून घेणार आहोत. आता आपले शेंगदाणे आणि मिरच्या भाजून झाल्या आहेत. आपण आता त्याचा ठेचा करून घेऊयात. मी मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या आणि शेंगदाणे टाकले आहेत आणि वरतून मीठ टाकून घेतले आहे. आता मी ठेचा बारीक करून घेते. या प्रकारे आपला ठेचा तयार आहे. आता आपण आमटीला लागणारे साहित्य बघूया. मी कोथिंबीर, आलं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आता ही पेस्ट बाजूला करून मी त्यामध्ये खोबरं देखील बारीक करून घेत आहे. आपलं खोबरं देखील बारीक झालं आहे. आता आपण डाळ शिजवून घेऊयात. इथे मी तुरीची, मुगाची आणि मसुरीची डाळ घेतली आहे. इथे आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. आता आपण आमटीचे साहित्य बघूया. आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, खोबरं, डाळ आणि तिखट. सर्वप्रथम आपण मोहरीची फोडणी देऊन घेतली आहे आणि त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून आता आपण टमाटर देखील छान असे परतवून घेऊया. त्यामध्ये खोबरं बारीक केलेलं टाकून घेऊ. आता आपण यामध्ये हळद, मीठ, मिरची टाकून घेऊन परतवून घेऊयात. यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपण परतवून घेऊया जेणेकरून तर्री येईल. आता आपला मसाला छान असा परतलेला आहे. आता आपण त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकून घेऊयात. आपण डाळ टाकून घेतली आहे. आता आपण डाळीमध्ये जितपत पाणी हवं असेल तितपत पाणी टाकून डाळ पतली करून घेऊयात. मी इथे अर्धा तांबे पाणी ओतलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ओतू शकता. तयार आहे आपली डाळबट्टी, आमटी आणि ठेचा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी दिव्यास मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.